Lord. हाथ वर करून. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Today I am speaking English. Today I will preach you in English. मी आज तुम्हाला इंग्लिश मध्ये वचन सांगणार आहे. Are you ready to listen? तुम्ही ऐकण्यासाठी तयार आहात का? Are you ready? तुम्ही तयार आहात का? Yes. Are you ready? Your voice. तुमचा आवाज येत नाही. तुम्ही तयार आहात का? Yes. Amen. Amen. Praise the Lord. Praise the Lord. Because it is God's wish. कारण ही देवाची इच्छा होती And this is happen now. आणि आता हे घडत आहे. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Now say after me that I am blessed. आता माझ्या पाठीमागे म्हणा की मी आशीर्वादित आहे. I am blessed. मी आशीर्वादित आहे. I am powerful. मी शक्तिमान आहे. I am powerful. मी शक्तिशाली आहे. Say by the faith. विश्वासाने बोलूया मी शक्तिशाली आहे. I am powerful. मी शक्तिशाली आहे. Yes, you are powerful one. तुम्ही शक्तिशाली आहात. Amen. Amen. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Are you with me? तुम्ही माझ्या बरोबर आहात? Yes. Are you with me? तुम्ही आमच्या बरोबर आहात? Yes. Yes. Today I want to tell you about the power of the God. आज मला तुम्हाला देवाच्या शक्तीबद्दल सांगू इच्छिते. But there is one man in the Bible. बायबल मध्ये एक माणूस आहे, एक व्यक्ती आहे Who has that power? ज्याला ती शक्ती होती. But he didn't respect the power of the God. पण त्याने देवाच्या त्या शक्तीचा आदर केला नाही. He disobeyed the command of the God. त्याने देवाच्या आज्ञा पाळली नाही. And so today I just want to tell you one thing, that respect the power of God. आज मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छिते की देवाच्या शक्तीचा आदर करा, सामर्थ्याचा आदर करा. Praise the Lord. Praise the Lord. Are you ready? तुम्ही तयार आहात? Are you ready to do that? तुम्ही ते करण्यासाठी तयार आहात का? Yes. Do it for yourself. हे तुम्ही स्वतःसाठी करा. Because God wants to lead you. कारण देव तुम्हाला चालू इच्छित आहे. Amen. You want to lead by Him? तुम्हाला त्याच्या मागे चालायचे आहे का? Are you ready? तुम्ही तयार आहात का? Raise your hands. आपण आपले हात उंच करून दाखवूया. You want to show your hands to God only. तुम्हाला तुमचे हात फक्त देवाला दाखवायचे, आम्हाला नाही. Yes, Amen. Amen. God is watching over you. देव तुम्हा प्रत्येकाला बघत आहे. He is watching one of each and one of you. देव तुमच्यातील प्रत्येक एकाला बघत आहे. Yes, He is here. तो इथे आहे. God's presence is here. देवाची उपस्थिती इथे आहे. Yes, He is literally here. तो अक्षरशः इथे आहे. Amen. Amen. You have faith. तुम्हाला विश्वास आहे का? Yes. You have faith. तुम्हाला विश्वास आहे That God is here. की देव इथे आहे. Yes. And we are just trust on Him. आपल्याला फक्त त्याचा विश्वास ठेवायचा आहे. Yes. His power is amazing. त्याचे सामर्थ्य खूप अद्भुत आहे. We can't imagine how much powerful He is. आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही की किती सामर्थ्यशाली आहे. We just have to obey Him. आपल्याला फक्त त्याच्या आज्ञा पाळायच्या. We just have to how God is guiding us. आपल्याला फक्त याच्यावर लक्ष द्यायचं की देव आपल्याला कसं चालवते, कसं मार्गदर्शन करते. You want God's guidance today? तुम्हाला देवाचे मार्गदर्शन पाहिजे का? Yes. Now we will meditate on the Judges 13. आपण शास्त्री या पुस्तकावर मनन करणार आहोत, अध्याय 13. But first we have to declare. पण पहिल्यांदा आपल्याला घोषित करायचे आहे की I am powerful. की मी सामर्थ्यशाली आहे. Yes, I want your voice. मला तुमचा आवाज येत नाहीये. Say after me, I am powerful. मी सामर्थ्यशाली आहे. I am more powerful. मी खूप सामर्थ्यशाली आहे. Yes, Amen. Just faith on God. आपल्याला देव फक्त विश्वास ठेवायचा आहे. If your all faith, आपला सर्व विश्वास आपल्याला फक्त त्याच्यावर ठेवायचा आहे. because He will guide you. कारण तो आज तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. He will lead you. तो तुम्हाला चालवते.
His Holy Spirit will lead you today. त्याचा पवित्र आत्माच तुम्हाला चालवते. Amen. Amen. Praise the Lord. So just we will see. Judges 13 शास्त्री अध्याय 13 and verse आणि वचन. Again the Israelites did evil in the eyes of the Lord. So the Lord delivered them into the hands of the Philistines for 40 years. इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते पुन्हा केले तेव्हा परमेश्वराने त्यांना 40 वर्षे पलिष्ठ्यांच्या अंकित केले. हालेलुया. Hallelujah. Praise the Lord. 40 years that Lord gave Israel people to the hand of Philistines. 40 वर्षे देवाने त्यांना त्यांच्या हाती दिले, पलिष्ठ्यांच्या हाती दिले. का? Why God gave His people in the hands of the Philistines? देवाने त्याचे स्वतःचे लोक पलिष्ठ्यांच्या हातामध्ये का दिले? Why? का? Read carefully. आपण काळजीपूर्वक वाचूया. Focus that what God wants to tell you. आपण फोकस करू, आपण लक्ष देऊया की देवाला आपल्याला काय सांगायचे आहे. 13वा अध्याय वचन 1. इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले तेव्हा परमेश्वराने त्यांना 40 वर्षे पलिष्ठ्यांच्या अंकित केले. Amen. Amen. Praise the Lord. Why God gave His people to the Philistines' hand? Because they did sin in the eyes of the God. देवाने पलिष्ठ्यांच्या हातामध्ये त्या लोकांना का दिले? कारण त्यांनी देवाविरुद्ध पाप केले. What they did sin? त्यांनी ते पाप त्यांनी काय केलं? Because they didn't obey their God. कारण त्यांनी देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत. Are you ready to obey God? देवाच्या आज्ञा पाळण्यासाठी तुम्ही तयार आहात का? Yes. Today God is just telling you that obey Him. आज देव तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छित आहे की त्याची आज्ञा पाळा. Amen. Amen. Praise the Lord. Praise the Lord. Because there is power in His each and every word. कारण त्याच्या प्रत्येक शब्दामध्ये सामर्थ्य आहे. Yes. Praise the Lord. Praise the Lord. Then a certain man of Jorah named Manoah from the clan of the Danites had a wife who was childless, unable to give birth. त्यावेळी सरागावी दान वंशातला मानोहा नावाचा एक माणूस होता. त्याची स्त्री वांज असून तिला मूलबाळ झाले नव्हते. Praise the Lord. Praise the Lord. God is telling that there is one man. देव सांगू इच्छितो की तिथे एक माणूस होता. Whose name was Manoah. त्याचं नाव मानोहा असं होतं. Are you hearing me? तुम्ही ऐकत आहात मला? Yes. Do you understand this? तुम्हाला समजत आहे का हे? Manoah. There is one man whose name was Manoah. तिथे एक मानोहा नावाचा माणूस होता. And he has one wife. त्याला एक बायको होती. But she did not give birth. पण ती जन्म देऊ शकत नव्हती मुलाला. ती वांज होती. Because she was barren. ती वांज होती. Because she was barren. कारण ती वांज होती, तिला मूलबाळ होऊ शकत नव्हतं. But what God wants to do in his life? पण देवाला त्यांच्या आयुष्यामध्ये काय करायचे आहे? God wants to give him a child. देवाला त्यांना एक बाळ देऊ इच्छित आहे देव. Praise the Lord. Praise the Lord. God wants to give them a child. देवाला त्यांना एक बाळ द्यायचे आहे. Who was more powerful? की जो खूप शक्तिशाली असेल. And who was obeying God? आणि जो देवाच्या आज्ञा पाळत असायचा. Praise the Lord. Praise the Lord. Do you understand what I'm telling you? तुम्हाला समजत आहे ना? Yes. There was a man, Manoah, and who has one wife, and there God is saying that had a wife who was childless, आणि ती वांज होती. unable to give birth, तिला मूलबाळ नव्हती. but she want a child. पण तिला बाळ हवंय. Every woman has wished that she has a child. प्रत्येक स्त्रीला एक इच्छा असते की आपल्याला एक मूलबाळ असावं. Yes. Yes. So she also wants that I want a child. की तिला पण वाटत होतं की मला मूल असावं. But the one day, even एके दिवशी,
God's angel देवाचा देवदूत comes to him. तिच्याकडे आला. The angel of the Lord appeared to her and said, देवाचा दूत तिच्याकडे आला आणि तिला दर्शन देऊन म्हणाला, You are barren and childless, तू वांज आहे व तुला मूलबाळ नाही, but you are going to become pregnant पण तू गर्भवती होणार आहेस and give birth to a son. आणि एका मुलाला तू जन्म देणार आहेस, मुलगा. Here God is telling her that you will be pregnant इथे देव तिला सांगत आहे की तू गर्भवती राहशील and you will be receive a child आणि तुला एक मूल होईल who will be full of power of God. जो देवाच्या सामर्थ्याने भरलेला असेल. Praise the Lord. Praise the Lord. God is prophesies here देव ती भविष्यवाणी करत आहे ते that you are a barren. God knows that she was a barren. देवाला माहित होतं की ती वांज आहे, ती वांज होती. And that is why आणि त्याचमुळं God is giving him a chance that the angel of the Lord appeared to her and said, देवाने तिला एक संधी दिली आणि देवाचा देवदूत तिला दर्शनामध्ये भेटला. and God's angel said to her that you are barren and childless. देवाचा देवदूत तिला म्हणाला की तू वांज आहे, तुला मूलबाळ नाही. But after that, पण त्याच्यानंतर God is saying to her that you will receive a child. आणि त्याच्यानंतर देव तिला सांगतो की तुला मूलबाळ होईल. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 And now see to it that you drink no wine or other fermented drink, and that you do not eat anything unclean. आणि देवदूत तिला म्हणाला, आता तू जपून राहा आणि द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नकोस आणि कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नकोस. See that God wants to give her child, देवाला तिला मूलबाळ द्यायचे आहे, but God expects something to do. पण देव तिच्याकडून काहीतरी करण्यासाठी अपेक्षा करत आहे. God wants something. देवाला काहीतरी पाहिजे. If He can give you everything, जर तुम्हाला सर्व काही देऊ शकतो, He wants something from you. तर त्याला सुद्धा तुमच्याकडून काहीतरी हवंय. He expecting something from you. तो तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा करतोय And you have to तुम्हाला ते करायचे. You have to follow that command. आणि तुम्हाला त्याच्या त्या आज्ञा पाळायच्या. Amen. Amen. Praise the Lord. Praise the Lord. What God tell to that Manoah's wife that you should keep yourself clean. देव मानवाच्या बायकोला असं सांगत आहे की तुला स्वतःला शुद्ध ठेवायचं आहे. You should not drink unclean. तुला काही अशुद्ध पदार्थ खायचा नाही किंवा प्यायचा नाहीये. You should not drink wine. तुला द्राक्षरस प्यायचा नाही असं तो तुला सांगत होता. Before that, त्याच्या आधी she is drinking wine. त्याच्या आधी ती द्राक्षरस पीत असावी. I think that. असं आम्हाला वाटतं की ती पीत असावी कारण So that is why God is telling him that you have to keep yourself very clean. त्यामुळे तिला देवदूत सांगत आहे, देव सांगत आहे की तुला स्वतःला शुद्ध ठेवायचे. You have to be pure. तुला पवित्र राहायचे. You should not make yourself unclean. तुला स्वतःला अपवित्र करून नाही घ्यायचे. If you want something from God, जर तुला देवाकडून काहीतरी पाहिजे असेल तर you have to do. तुला हे करायचे आहे. Are you ready to do that? तुम्ही तयार आहात का? Yes. If God wants to tell you something, जर तुम्हाला देव काही सांगू इच्छित आहे, if God tell you something, जर देवा तुम्हाला काही सांगितलं that my child, की माझ्या मुला leave some bad things from you, की तुझ्यातून त्या वाईट गोष्टी काढून टाक. are you ready to do that? तुम्ही ते करण्यासाठी तयार आहात का? Are you ready? तुम्ही तयार आहात का? You have to be ready तुम्हाला तयार राहायलाच पाहिजे because you are the child of God. कारण तुम्ही देवाचे लेकरू आहात. You are the very special child of तुम्ही God. खूप खास आहात देवासाठी. Praise the Lord. Praise the Lord. Let's declare that. आपण ते घोषित करूया. I am very special child of God. मी देवासाठी खूप खास लेकरू आहे. I am very special child of God. मी देवाचं खूप खास लेकरू आहे. Yes, declare it. आपण घोषित करू, मी देवाचं खास लेकरू आहे. Amen. Praise the Lord. Praise the Lord. I want your voice. Say after आवाज me. पाहिजे.
after me. I am very special child of God. मी देवासाठी खूप खास लेकरू आहे. I am very special child of God. मी देवाचे खूप खास लेकरू आहे. I want your voice. मला आवाज पाहिजे. Say after me, by faith, विश्वासाने आपण बोलू. with the help of faith, विश्वासाची आपण मदत घेऊयात हे बोलण्यासाठी that you are a special child of God. की मी देवाचं खास लेकरू आहे. I am very special child of God. मी देवाचं खूप खास लेकरू आहे. Amen. Praise the Lord. Hallelujah. That is why if you are a very special child, जर म्हणजे तुम्ही देवासाठी खास असाल then you have to do one thing. तर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे. Yes. If Manoha's wife wants a child, जर मानवाच्या बायकोला मुलगा हवाय, बाळ हवंय, yes, so she want to do something, तर तिला काहीतरी करायचंय. and God wants that you have to be very clean. आणि देव तिला असं सांगतोय की तुला शुद्ध राहायचंय. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. She have to keep herself very pure and clean heart. आणि तिला स्वतःला खूप शुद्ध आणि पवित्र हृदयाचं ठेवायचंय. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. After that she will receive a child. आणि त्यानंतरच तिला देव मुलबाळ देईल. Amen. You will become pregnant and have a son whose head is never to be touched by a razor, because the boy is to be a Nazirite. देव तुला असा मुलगा देत आहे, इतका सामर्थ्य मुलगा देत आहे की त्याच्या केसांमध्ये सामर्थ्य असेल, तो नाजीर असेल, त्याच्या केसाला वस्त्र लागलेला नसेल. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. What God prophesies about the Samson, देव शमशोनाबद्दल काय भविष्यवाणी करत आहे ते that की you will be pregnant की तू गर्भवती राहशील and have a son आणि तुला एक मुलगा होईल whose head is never be touched by, आणि त्याचे केस whose head is never to be touched by a razor, त्याचे केसाला वस्तारा लागलेला नसेल किंवा लावायचा नाही, because the boy is to be Nazirite. कारण तो मुलगा नाझीर होता. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. God wants to give Manoha's wife a very good boy. देव मानवाच्या बायकोला एक खूप चांगला मुलगा देऊ इच्छितो. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. And his name, we all know that his name is Samson. आणि आपल्याला त्याचं नाव माहिती आहे, त्याचं नाव शमशोन असे आहे. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. But one thing that God is telling you, पण देव तुम्हाला एक गोष्ट सांगतो की don't cut his hair, की तिला तो सांगत आहे की तुम्ही त्याचे केस कापू नका. because the power in the Samson's hair. बिकॉज कारण त्याच्या केसांमध्ये सामर्थ्य आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. One little things here are इथे एक छोटीशीच गोष्ट आहे that the power in the Samson's hair. की त्याच्या केसांमध्ये ते सामर्थ्य आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. And just God want that Samson should be very careful about that. आणि देवाला हेच पाहिजे की शमशोनाने त्या गोष्टीबद्दल खूप सावध असायला पाहिजे. Even his parents also, त्याच्या आई बापांना सुद्धा तो सांगत आहे की त्यांनी सावध असलं पाहिजे. because God was telling to Manoha की देवाने मानवाला सांगितलं होतं that you will receive a child, की तुला मुलगा होईल, but your wife has to do one thing. पण तुझ्या बायकोला हे काम करायचे आहे. What? काय? That wants to be very clean. की तिला खूप शुद्ध राहायचं आहे. She should keep herself very clean. तिने स्वतःला खूप शुद्ध ठेवायला पाहिजे. Yes. Amen. Praise the Lord. Praise the Lord. Then after one day the Manoha is asking to God that God, how we will receive that, and how we will
prepare him. नंतर मानव हा देवाला विचारत आहे की आम्ही त्या मुलाचं संगोपन कसं करू. Praise the Lord. Praise the Lord. And he Manoah wants to make his child very perfect. आणि मानवाला त्याचा मुलगा खूप Perfect. परफेक्ट बनवायचा आहे, म्हणजे चांगला बनवायचा आहे. Amen. आमेन. So God wants to use Samson. देवाला शमशोनाचा उपयोग करायचा आहे. He has a power. त्याला ती शक्ती होती. He has a power to fight with the Philistines. त्याच्यामध्ये ती शक्ती होती, ते सामर्थ्य होतं की तो पलिष्ठाविरुद्ध लढू शकत होता. Praise the Lord. Praise the Lord. One day, when there was a battle in Palestine and Israel, एके दिवशी पलिष्ठांमध्ये आणि इस्रायलांमध्ये युद्ध झाले. then there Samson stick 30 people. तेव्हा शमशोनाने 30 लोक ठार मारले. Praise the Lord. Praise the Lord. How he did that? हे त्याने कसे केले? How he did that? त्याने हे कसे केले? Because the power of God, देवाच्या सामर्थ्यामुळे, which is on him. की ती त्याच्यामध्ये होती. Which power? ती शक्ती Which is in his hair. की जी त्याच्या केसांमध्ये होती. And he wants to preserve and he wants to very careful about his hair. आणि त्याला ती शक्ती टिकवून ठेवायची होती. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. After that, we will see in the 14, chapter 14. शास्त्री अध्याय 14 मध्ये आपण जाऊया. Here we can see that Samson stick out 30 people आपण इथे बघू की ते 30 लोक ठार मारले with the help of देवाच्या power of God. देवाच्या सामर्थ्याच्या मदतीने. Amen. आमेन. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. We have also that power. आपल्याला सुद्धा ती सामर्थ्य आहे, ती शक्ती आहे. God give us. देवाने आपल्याला ती दिली आहे. Amen. Amen. God gave us that power. देवाने आपल्याला ती शक्ती दिली आहे. And we have to just we have to be very careful about that. आणि आपल्याला त्याबद्दल खूप सावध राहायचे आहे. We काळजी have to घ्यायची आहे. care about that. आणि आपल्याला त्या सामर्थ्याची आपल्याला काळजी करायची आहे. But after that, आणि त्यानंतर when God gave birth to Samson, आणि देवाने जेव्हा शमशोनाला जन्म दिला, their parents did not obey in God's word. त्याचे जे आई बाप होते, मानव आणि त्याची बायको, त्यांनी देवाच्या आज्ञा पाळल्या नाही. जे त्यांनी सांगितलं होतं ते त्यांनी पाळल्या नाही. And after that we can see in the chapter 16. आणि त्यानंतर अध्याय 16 मध्ये आपण बघूयात की Samson was diverted. आणि शमशोन भटकला. Samson was diverted. शमशोन भटकला. God wants to do some miracle from the Samson. देव त्याच्यातून काही चमत्कार करू इच्छित होता. But he did not listen. पण त्याने ऐकले नाही. He can't do that. तो ते नाही करू शकला. He did not obey God. त्याने देवाच्या आज्ञांचा अनादर केला.